पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल. शब्द आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, मृत्यूकडे पाहण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन असू शकतात. मृत्यू म्हटल्यानंतर शारीरिक जीवनाचा शेवट, ह्या पृथ्वीवरील जीवनाचा शेवट, की शरीर कुसतं, सर्व काही संपतं. परंतु ख्रिस्ती दृष्टिकोन मात्र वेगळा आहे. ख्रिस्ती दृष्टिकोनातून मृत्यूकडे पाहिल्यास ते जणू काही नवजीवनाचं प्रवेशद्वार आहे, अशा प्रकारची शिकवण आपल्याला देण्यात आलेली आहे. आजची तिन्ही वाचनं आपल्याला त्याविषयी मार्गदर्शन करत आहेत. पहिल्या वाचनामध्ये यहेजकेल संदेष्टाद्वारे परमेश्वर आपल्या लोकांना सांगतो की मी तुमच्या कबरा उघडीन आणि मी तुम्हाला नवजीवन देईन. मी तुमच्यावरती पवित्र पाणी शिंपडेन. तुम्ही माझे लोक व्हाल आणि मी तुमचा देव होईन. म्हणजे ह्या ठिकाणी परमेश्वर माणसांना नवजीवन देण्यासाठी थांबलेला असतो. मृत्यू माणसाला परमेश्वरापासून विभक्त करू शकत नाही. उलट तो परमेश्वराला जोडण्याचा एक मार्ग असतो. हे बायबलमधील कितीतरी व्यक्तींच्या मृत्यूद्वारे दाखवण्यात आलेले आहे की एलिया संदेष्टा हा मरण पावला नाही, तर स्वर्गामध्ये घेतला गेला. मोशेची खाच कुठे आहे ती कोणालाच ठाऊक नाही. पवित्र मरिया देखील आपल्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा पुनरुत्थित होऊन सदेह स्वर्गात घेतली गेली. प्रभू येशू ख्रिस्त देखील तिसऱ्या दिवशी मरणातून पुन्हा उठला आणि नंतर स्वर्गात चढला. मृत्यू माणसाला परमेश्वरापासून विभक्त करत नसतो, तर तो परमेश्वराशी त्याला जोडत असतो. हेच ह्या सर्व उदाहरणावरून दाखवण्यात आलेलं आहे. आजच्या दुसऱ्या वाचनामध्ये संत पॉल रोमकरास लिहिलेल्या पत्रामध्ये आपल्या लोकांना मार्गदर्शन करत आहे की तुम्ही देहाच्या अधीन असायला नको, तर आत्म्याच्या अधीन असला पाहिजे. म्हणजे जर आपण आत्म्याच्या प्रेरणेने चालत असू तर आपण पूर्णपणे ह्या जगातून नष्ट होऊ शकत नाही. त्या आत्म्याच्या पातळीवरती पुन्हा एकदा नवसंजीवनी प्राप्त करून जीवन जगू शकू. आणि ह्या सगळ्यांचा सुंदर असा आदर्श म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताने लाजरसच्या बाबतीत केलेला चमत्कार. प्रभू येशू ख्रिस्ताला ज्यावेळेला समजलं की लाजरस आजारी आहे, तरी देखील येशू तिथेच राहिला. आणि नंतर आपल्या प्रेषितांबरोबर तो बोलतो की लाजरस झोपी गेला आहे. आणि प्रेषितांना वाटलं की लाजरस झोपी गेला असेल तर तो पुन्हा उठेल. परंतु येशू त्याच्या झोपेविषयी बोलत नव्हता, येशू त्याच्या मरणाविषयी बोलत होता. ह्या ठिकाणी आपल्यासाठी एक महत्त्वाचं चिंतन देण्यात आलेलं आहे की मृत्यू म्हणजे जणू काही क्षणभराची झोप. ह्या विश्वात डोळे बंद करायचे आणि त्या विश्वात ते डोळे उघडायचे. याईराची कन्या मरण पावली होती तेव्हा देखील येशू तसंच बोलला होता, मूल मेलं नाही, मूल झोपी गेला आहे. थेसलनिकाकरास लिहिलेल्या पत्रामध्ये संत पॉल सांगत आहे की झोपी गेलेल्या बांधवाविषयी तुम्ही अजाण असावे असे नाही. ते झोपी गेलेले बांधव म्हणजे नक्की कोण? जे मरण पावलेले आहेत त्यांच्याविषयी. म्हणून हा मरणाकडे पाहण्याचा पहिला दृष्टिकोन. त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त मार्था आणि मरिया ह्यांच्या घरी जायला निघतो. तोपर्यंत लाजरसला कबरेत ठेवून 4 दिवस झाले होते. त्याविषयी आधीच येशूने आपल्या प्रेषितांना सांगून ठेवलं होतं की हा आजार केवळ मरणासाठी नाही, तर परमेश्वराच्या गौरवासाठी. ह्याचा अर्थ असा आहे की आजार असो, अपघात असो, मृत्यू असो, दुःख असो, ह्या सगळ्या प्रसंगामध्ये आपण परमेश्वराचा गौरव करू शकतो. आणि येशूला पाहताच मार्था ताबडतोब त्याला सांगते, प्रभूजी आपण येथे असता तर माझा भाऊ मेला नसता.
ह्या वाक्यामध्ये नुसता तक्रारीचा सूर दडलेला नाही, तर प्रचंड असा विश्वास दडलेला आहे की एखादी व्यक्ती जर त्यावेळेला हजर असतील तर तशी अघटित घटना घडली नसती, असा भरवसा जणू काही माणूस व्यक्त करत असतो. तसाच भरवसा मार्थाने व्यक्त केलेला आहे. आणि मग येशू तिला अभिवचन देतो की तुझा भाऊ पुन्हा उठेल. आणि तिला वाटलं होतं की पुनरुत्थान समयी, सर्व मृतांच्या पुनरुत्थानाच्या वेळेला तो पुन्हा उठेल, हे मला ठाऊक आहे. परंतु येशू तिला सांगत आहे, पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. ह्या शब्दामधील क्रम बघा, पुनरुत्थान आणि जीवन. तो असं म्हणत नाही की जीवन आणि पुनरुत्थान, कारण पुनरुत्थान आणि जीवन याचा अर्थ मरणोत्तर जीवनाविषयी येशू बोलत आहे. म्हणजे येशूचं जे जीवन आहे ते फक्त ह्या पृथ्वी तलापुरताच मर्यादित नाही, मरणोत्तर जीवनाविषयी तो त्या ठिकाणी प्रकटीकरण करत आहे. आणि मग मरियेला भेटल्यानंतर देखील ती तसाच विश्वास व्यक्त करते. आणि मग येशू कबरेकडे येतो. कबरेच्या तोंडावरती धोंड आहे हे पाहिल्यानंतर त्याने सांगितलं की धोंड बाजूला सारा. तेव्हा देखील पुन्हा एकदा मार्थाच्या मनाने उचल खाल्ली की प्रभूजी, आता त्याला दुर्गंधी येत असेल. म्हणजे ती अजूनही शरीराच्या पातळीवरतीच बोलत होती. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने तिला खडसावलं की तू विश्वास ठेवशील तर देवाचे गौरव पाहशील, असं मी तुला सांगितलं नव्हतं का? आणि मग प्रभू येशू ख्रिस्त ती धोंड बाजूला सारायला सांगून तिथे पहिल्या प्रथम अश्रू ढाळतो. चमत्कारापेक्षा अश्रूची किंमत मोठी असते, हेच जणू त्या कृतीमधून तो दाखवून देतो. धोंड बाजूला सारायला सांगितलेली आहे. जोपर्यंत कबरेवरती धोंड आहे तोपर्यंत 3 प्रकारची वस्तुस्थिती आहे. त्या थडग्यामध्ये अंधकार आहे, त्या थडग्यामध्ये असलेल्या शरीराला दुर्गंधी येण्याची शक्यता आहे आणि ते शरीर कापडाच्या वेष्टनामध्ये बंदिस्त आहे. परंतु धोंड बाजूला काढायला सांगितलेली आहे. ह्याचा अर्थ आता तिथे प्रकाश पसरणार आहे, तिथे दुर्गंधी नसणार आहे आणि ते शरीर आता त्या वेष्टनातून मुक्त केलं जाणार आहे. माणसाच्या जीवनामध्ये अशा बऱ्याच धोंडी असतात, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ब्लॉक म्हणतो. तशा प्रकारचे ब्लॉक असले की जीवनामध्ये दुर्गंधी येते, काळोख येतो, बंधनं येत असतात. येशू आपल्याला त्या सगळ्यांमधून मुक्त करू इच्छितो. आणि मग येशूने हाक दिली, लाजरस बाहेर ये. जॉनी लिव्हर एकदा वसायला आले होते आणि त्यांनी ह्या एका वाक्याचं स्पष्टीकरण किती सुंदर केलं बघा, की प्रभू येशू ख्रिस्ताने असं का म्हटलं की लाजरस बाहेर ये. जर त्याने असं म्हटलं असतं बाहेर ये, तर त्या ठिकाणी असलेली कितीतरी मृत माणसं आपल्या थडग्यातून बाहेर आली असती. म्हणून येशूने लाजरसचं नाव घेतलं. हा प्रभू येशू ख्रिस्ताच्या शब्दावरचा प्रचंड असा विश्वास अभिनेता जॉनी लिव्हर ह्यांनी आपल्या स्पष्टीकरणातून व्यक्त केला. येशूने सांगितल्यानंतर लाजरस ताबडतोब त्या कबरेतून बाहेर आला. म्हणजे परमेश्वराचा शब्द मृत्यूची भिंत फोडून त्याच्या पलीकडे जात असतो, हेच त्यावरून दिसून येते. आणि त्या लाजरसला पाहिल्यानंतर कितीतरी लोकांनी परमेश्वरावरती विश्वास ठेवला. आपण सहज थोडा वेळ काढायचा, लाजरस बरोबर संवाद साधायचा, त्याला असे काही प्रश्न विचारायचे की तुला कोणता आजार झाला होता, तू मरण पावला तेव्हा तुला कसं वाटलं, तू 3-4 दिवस थडग्यामध्ये होता, काय नक्की अनुभव आहे, येशूची हाक ऐकू आली तेव्हा तुला काय वाटलं, तू तिथून बाहेर येऊन सगळ्या लोकांना पाहिलंस तेव्हा तुला कसं वाटलं, आणि नंतर तू काय नक्की जीवनामध्ये केलं. ख्रिस्तसभेच्या परंपरेनुसार लाजरस, मार्था आणि मेरी ह्यांच्या जीवनाकडे पाहून बरेच लोक ख्रिस्ती होत होते. हे पाहून यहुद्यांनी त्यांना एका बोटीमध्ये बसवलं. ती बोट गळकी होती आणि ही तिन्ही भावंडं आता त्याच्यामध्ये पाणी आल्यामुळे मरण पावतील आणि ती बोट बुडेल अशा प्रकारे यहुद्यांना वाटलं होतं. परंतु चमत्कार असा झाला की ती बोट सुरक्षितपणे सायप्रस बेटाला लागली
आणि त्या ठिकाणी लाजरस 30 वर्षे बिशप म्हणून प्रभूची सुवार्ता पसरवित राहिला, असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. पूर्वी लाजरसचा सण 17 डिसेंबरला साजरा केला जायचा, परंतु पोप फ्रान्सिस ह्यांनी मार्थाच्या सणाच्या दिवशी म्हणजे 29 जुलै ह्या दिवशी मार्था, मरिया आणि लाजरस ह्या तिघांचा सण एकत्रितपणे साजरा करण्याची सूचना केली. ह्या संपूर्ण प्रकरणामधून एक महत्त्वाचं सत्य आपल्याला शिकायचं आहे की आपल्या जीवनात जे काही घडत असतं त्याद्वारे आपण परमेश्वराचा गौरव करू शकतो. आपण जिवंत असलो काय की मेलेलो असलो काय, आपण प्रभूचेच आहोत हे आपल्याला सतत मनावरती बिंबवायचं असतं. कारण प्रभू म्हणतो, पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल.